हॅलो मित्रांनो, आपल्या ट्रिक्सचा खजिना या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा. आज आपण पार्ट 5 घेणार आहोत. त्यामध्ये आपण राज्यसेवा 2019चा पेपर डिस्कस करणार आहोत आणि त्यामधल्या सगळं ज्या काही ट्रिकने सुटणारे क्वेश्चन आहे ते आपण त्यामध्ये घेणार आहोत. ॲप्रोचने सुटणारे सर्व क्वेश्चन आपण त्यामध्ये घेणार आहोत. आपल्या व्हिडिओची क्वालिटी पण मित्रांनो मी खूप सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. ऑडिओमध्ये पण खूप सुधारणा केलेल्या आहे, तर तुम्ही याचा फायदा घ्या. आणि आणखी काही सुधारणा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. मी ते करण्याचा खूप प्रयत्न करेन. क्वेश्चन सुरू करण्याअगोदर एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला मित्रांनो. आपली खूप चांगला प्रतिसाद मला या सिरीजमध्ये भेटत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पण खूप फायदा होईल या गोष्टीचा. त्याच्यामुळं ही गोष्ट म्हणजे ही फ्रीमध्ये सुरू करण्याचा फक्त एकच उद्देश आहे की जे काही गोरगरीब विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहे, त्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा. कारण मार्केटमध्ये या गोष्टी लवकर माहीत नाही होत. कारण मी पण आता खूप दिवसापासून या क्षेत्रात आहे, मला पण या गोष्टी माहीत नव्हत्या. पण मी जेव्हा स्वतः ॲनालिसिस करण्याचं, सगळेजण म्हणतात पेपर ॲनालिसिस करा, पण नेमकं काय करायचं हे कोणीच सांगत नाही. ते मी तुम्हाला बेसिक लेवलला जाऊन एक एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही याचा फायदा घ्या. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पण सजेस्ट करा. त्यानंतर माझा असा पण विचार चालू आहे की कंबाईनचे पण पेपर आपण अशाच प्रकारे डिस्कस करावे. त्यासाठी आपण कंबाईनची पण सिरीज घेऊन येण्याचा विचार करत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर खूप साऱ्या नवीन गोष्टीचा पण शोध मला लागला आहे, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या गोष्टीचा उपयोग करून घ्या. त्यानंतर आपण चालू करूया. क्वेश्चनकडे जाऊया आपण. एक मिनटं. क्वेश्चन नंबर 3 घेणार आहे आपण. बघा तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन वाचतो मी, सायन्सचाच क्वेश्चन आहे. अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा एक मिनटं -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. त्याची तिसऱ्या भ्रमणकक्षेतील ऊर्जा किती? असा हा स्वयंचा क्वेश्चन आहे. खूप कठीण क्वेश्चन होता मित्रांनो. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही त्या प्रकारे सॉल्व करू शकता, किंवा ट्रिक अशी आहे, हे दोन ऑप्शन सारखे आहे, -1.51 आणि -1.51. ह्या दोन ऑप्शनपैकी तुम्ही रिस्क घेऊ शकता. जर तुम्हाला माहीत असेल, तुमचा या सायन्सचा त्या लेवलचा अभ्यास असेल, सायन्सचे क्वेश्चन खूप कठीणपैकी विचारते राज्यसेवा, पण तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्ही तशा प्रकारे सोडू शकता की ह्या दोन पर्यायामध्ये तुम्ही रिस्क घेऊन हा क्वेश्चन टॅकल करू शकता. एवढी त्यामध्ये ट्रिक आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो मित्रांनो. त्यानंतर आपण क्वेश्चन घेणार आहोत दुसरा, 5 नंबरचा. 5 नंबरचा क्वेश्चन आपण घेणार आहे मित्रांनो. समोरचा क्वेश्चन बघा. एक मिनटं. हा पण सायन्सचाच क्वेश्चन आहे. सायन्समध्ये जर सायन्सच्याच ट्रिक मला वाटते मी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला याचा खूप जास्तच फायदा होणार आहे, कारण सायन्सचे क्वेश्चन तशी कठीण असते. सायन्सच्या क्वेश्चनसाठी मी डायरेक्ट तुम्हाला ट्रिक सांगून आलो. ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला खूपच खरंच या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि तुम्ही नक्की यावर्षी पास होणार आहे. त्यानंतर आता राज्यसेवा पण थोडी लांबली आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी सगळ्या ॲनालिसिस करून याचा तुम्हाला फायदा करून घेऊ शकता. आपण जर क्वेश्चन वाचला, ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद असतात. एक मिनटं. आपण हा सर्व क्वेश्चन वाचला. आपल्याला जर माहीत असेल तर तुम्ही सोडवू शकता हा क्वेश्चन, किंवा जर माहीत नसेल तर आम्ही डायरेक्ट तुम्हाला ट्रिक सांगतो कशी आहे. हे जर आपण 4 ऑप्शन वाचले, 1, 2, 3, 4, त्यामध्ये जो हा पहिला नंबरचा क्वेश्चन आहे, इथे अ आणि ब विधाने त्रिकालबाधी सत्य हा एक फॅन्सी ऑप्शन आहे. त्रिकालबाधी सत्य म्हटलं आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, किंवा जर माहीत नसेल तर तुम्ही ह्या वर्डसोबत जाऊ शकता, त्रिकालबाधी सत्य म्हणून. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. चला मित्रांनो, तर पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 पहा मित्रांनो, सायन्सचाच क्वेश्चन आहे. रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून
विघटन करून अन्न मिळवतात. जर तुम्हाला माहीत असेल तर सोपा होता हा क्वेश्चन तसा, पण तुम्हाला माहीत नसेल तर आपण ट्रिक काय आहे ते पाहू. यामध्ये इथे एक दिलेला आहे सेंद्रिय द्रव्ये आणि असेंद्रिय द्रव्ये. ह्या दोनपैकी तुम्ही ट्रिक्स घेऊ शकता मित्रांनो. ह्या दोनपैकी ट्रिक्स घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्हाला माहीत असेल रसायनाचे विघटन म्हटलं आहे. त्यानंतर केमिकल कंपाऊंड आणि हे इनऑर्गॅनिक याचा एक संबंध आहे. तुम्ही अशा प्रकारे हा पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन घेऊया. समोरचा क्वेश्चन आहे आपला 12 नंबरचा. बघा मित्रांनो, RH फॅक्टरवर क्वेश्चन विचारला आहे. खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी म्हटलं आहे. दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते. यामध्ये ट्रिक अशी आहे, ट्रिक म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आपण एलिमिनेट करू शकतो, डायरेक्ट करू शकतो आपण. आता आपण जर एक अशी लॉजिक लावलं RH+ हे दोन्ही सोबत असणार नाही. त्यानंतर हे RH- हे दोन पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो आणि ह्या दोन पर्यायापैकी आपण रिक्स घेऊ शकतो. त्याचं उत्तर 1 नंबर आहे मित्रांनो. RH+ पुरुष आणि RH- स्त्रीचा यांचा जर दोघांचा विवाह झाला तर यांच्या पहिल्या गर्भासाठी काही प्रॉब्लेम नाही राहत, पण दुसऱ्या गर्भाच्या वेळेस मातेला आणि बाळाला पण इजा होऊ शकते. याचं उत्तर हे आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर समोरचा क्वेश्चन बघूया 13 नंबरचा. हा क्वेश्चन आहे, सायन्सचाच क्वेश्चन आहे. बघा, सायन्सच्या क्वेश्चनच्या खूप साऱ्या ट्रिक मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एका साईडनं आपल्याला श्वसन रंगद्रव्य दिलेले आहे आणि पशु समूह दिलेले आहे. आपल्याला इकडे दिलेला आहे हिमोग्लोबिन दिलेला आहे, क्लोरोक्युरिन दिलेला आहे, एव्हरीथिंग, हेमरोसायनिन दिलेला आहे. तर आपल्याला माहीत असेल हिमोग्लोबिन, याच्यातलं जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही हिमोग्लोबिन आणि पृष्ठवंशीय एक ट्रिक लावू शकता. अले जर 2 लावलं तर अले 2 असणारा हा एकच ऑप्शन आहे, म्हणजे 3 नंबरचं उत्तर. हिमोग्लोबिन आणि पृष्ठवंशीय असं जर तुम्ही जोडलं तर डायरेक्ट हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकते आणि तुम्ही हा क्वेश्चन पण टॅकल करू शकता. हा खूप कठीणपैकीच क्वेश्चन होता, फक्त त्यामुळे एक ही हिंट होती, हिमोग्लोबिन आणि पृष्ठवंशीय. अशा प्रकारे हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि समोर हे मार्क्स पण मिळवू शकता. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपला 14 नंबरचा. सायन्सचे खूप सारे क्वेश्चन घेतलेले आहे मित्रांनो मी या ट्रिकमध्ये, ह्या पार्टमध्ये, तर तुम्ही या गोष्टीचा फायदा करून घ्या. तर हा सायन्सचा क्वेश्चन आहे, अनित्य तंतू आणि स्नायू संकोचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या. सिद्धांत आजकाल म्हणजे सायन्समध्ये खूप सारं कठीणच विचारणं चालू आहे. तर त्याच्यामुळं हा हे स्टेटमेंट वाचतो मी. हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकोचन संकल्पना स्पष्ट करतो. त्यानंतर हेंकले आणि निनर्जर्के या शास्त्रज्ञांनी हा मांडला असं म्हटलं आहे. यामध्ये ट्रिक अशी आहे, सत्य विचारला आहे. यामध्ये आपण ही ट्रिक आपण मागच्या पार्टमध्ये पण पाहिलेली आहे. 2 स्टेटमेंट दोन्ही बरोबर, जर आपल्याला माहीत असेल तर. 2 स्टेटमेंट दिलेला हा एक फॉर्मॅट आहे मित्रांनो, क्वेश्चनचा एक फॉर्मॅट असते. तर हा एक फॉर्मॅट असा आहे की 2 स्टेटमेंट दिलेले असते आणि जनरली दोन्ही बरोबर असते. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघूया आपण 15 नंबरचा. 15 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. कॅल्शियम प्रक्रियेतून रिकामी जागा बाहेर पडतो. हा पण फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे. फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, त्यानंतर फक्त हायड्रेटिकमधून पाणी बाहेर पडते असं म्हटलं आहे. आपण याच्या आधी पण पाहिलं होतं की जर आपण मागच्या पेपरमध्ये पण हे ट्रिक पाहिली आहे. ह्या दोन्ही गोष्टीचं 1 आणि 2 धातुकावर, म्हणजे 3 नंबर जर ऑप्शन आहे, यामध्ये कार्बन डायऑक्साईड पण आहे आणि पाणी पण आहे, म्हणजे हा एक व्यापक पर्याय आहे. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या पर्यायासोबत जाऊ शकता आणि हा क्वेश्चन टॅकल करू शकता. त्याच्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन घेऊया 22 नंबरचा. बघा मित्रांनो, 22 नंबरचा क्वेश्चन हा एक मिनिट, हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे. आम्ही याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला, पॉलिटीमध्ये जास्त करून ट्रिकचा वापर होत नाही. पॉलिटीमध्ये तुम्हाला अभ्यासच पाहिजे. पण तरी तुम्हाला क्वेश्चन सोडवायचा असेल तर आपण पाहू शकतो याच्यातलं हे 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे, हे खूप सारा एक्सप्लेन केला आहे, खूप जास्त एक्सप्लेन केला आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की आणि यामध्ये कीवर्ड पण आहे, कोणत्याही सभागृहाने म्हटलं. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध केला अथवा
आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध ठरणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपती आणीबाणी मागून घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. इथं कोणतेही सभागृह नाही पाहिजे मित्रांनो. हे असा ठराव फक्त लोकसभेनं पास केला पाहिजे. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला विचारलं पण आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणती तरतूद केलेली नाही म्हणते. कोणती केलेली नाही म्हटलं आहे. हे जास्त एक्सप्लेन केलं आहे म्हणून आपण तुम्ही याच्यासोबत जाऊ शकता. माझं एकच तुम्हाला सजेशन आहे, पॉलिटीच्या बाबतीत तुम्ही अभ्यासच ठेवण्याची तयारी ठेवा. पॉलिटीला ट्रिक लागत नाही जास्त करून आणि पॉलिटीच्या ट्रिकच्या मागं जास्त लागू पण नका. समोरचा प्रश्न घेणार आपण 23 नंबरचा. पॉलिटीचा क्वेश्चन आहे. पॉलिटीच्या क्वेश्चन ज्या ठिकाणी ट्रिक लागण्याचा प्रयत्न करत आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खालील विधाने विचारत घ्या. आपण प्रश्न जर वाचला, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीने केली तरतूद होते. त्यानंतर 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत बदलण्यात आली. त्यानंतर उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या केवळ आपल्याला कीवर्ड भेटला, केवळ निर्वाचन सदस्याच्या निवड मंडळातून केली जाते. आणि इथं विचारलं पण आहे कोणते बरोबर आहे असं विचारलं आहे. जर तुम्हाला माहीत असेल तुम्ही अभ्यासानं हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. किंवा इथं केवळ दिलं आहे म्हणून आपण हे स्टेटमेंट चुकीचं करू शकतो. चुकीचं तिसऱ्या पर्यायामध्ये दिलं आहे. इथं चुकीचं दिलं आहे. त्यामुळे आपण तिसऱ्या नंबरचा ऑप्शन मारू शकतो. तुम्ही हे पर्याय वाचून घ्या आणि त्याच्यानंतर टिक करा. समोरचा क्वेश्चन आहे आपला 32 नंबरचा मित्रांनो. बघा 32 नंबरचा क्वेश्चन आपण घेणार आहे. 32 नंबरचा क्वेश्चन जर आपण पाहिला, हा पण पॉलिटीचाच क्वेश्चन आहे मित्रांनो. पॉलिटीच्या काही याला म्हणजे ट्रिक लागते तर आपण त्या जेवढं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हा जर क्वेश्चन आपण वाचला, खालील तरतुदी विचारात घ्या. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्ती जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. आपल्याला विचारलं आहे बरोबर नाही म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलं आहे. कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे हे जर आपण स्टेटमेंट वाचले, खालचं आहे भारतीय राज्यघटना 20 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तिसरं स्टेटमेंट आहे भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ते कुठं चुकलं, इथं कायद्याची योग्य प्रक्रियेशिवाय म्हटलं आहे. इथं इंग्लिशमध्ये जर आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर इंग्लिशमध्ये काय दिलेलं आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ दिलेला आहे. पण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपल्या इथं त्याची अंमलबजावणी होतच नाही. होते फक्त ते आर्टिकल 21साठीच लागू आहे आपल्या इथं ड्यू प्रोसेस लॉ. आपल्या इथं आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. हे तत्व आपल्या इथं लागू होते. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय म्हणजे इथं आयोगानं हे चुकवलं आपल्याला. इथं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ द्यायच्या ऐवजी त्यानं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व म्हटलं आहे. आणि यामध्ये तुम्ही म्हणाल तर मग अभ्यासानं सुटू शकते. पण ट्रिक अशी आहे का हा जो पर्याय आहे नंबरचा हा जास्त मोर एक्सप्लेन केला आहे. कारण त्याला याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. त्याच्यामुळं याचं उत्तर 1 नंबर आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो 34 नंबरचा. 34 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, पॉलिटीचाच क्वेश्चन आहे. लोकन्यायालयासंबंधी कोणते बरोबर नाही म्हणते. लोकन्यायालयासंबंधी कोणते बरोबर नाही म्हणजे कोणते चूक आहे हे विचारलं. तुम्ही असं गोल करून असं एक इथं कॉर्स पण केलं चालते म्हणजे लगेच लक्षात येते. कारण पेपरमध्ये आपण कसं ऑन द स्पॉटमध्ये आपण थोडं व्हायब्रेट झालेलो असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर आपण जर क्वेश्चन वाचला तो क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम 1987 नुसार लोकन्यायालयाला वैधानिक दर्जा. हे बरोबर आहे स्टेटमेंट. लोकन्यायालयात केवळ आपल्याला कीवर्ड भेटला, केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. आपल्याला चुकीचं विचारलं आहे. त्यानंतर खालचे स्टेटमेंट आपण वाचू. लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. हे तुम्हाला माहीतच असेल. लोकन्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवड्या समान असतो. यामध्ये केवळ नावाचा कीवर्ड दिला आहे. ह्या कीवर्डचा आपण जाऊ शकतो आणि हा क्वेश्चन ठीक ठाक करू शकतो.
अशा प्रकारे तुम्ही हे ट्रिक इथं लावू शकता. समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. 46 नंबरचा क्वेश्चन आपण घेणार आहे. 46 नंबरचा क्वेश्चन जर आपण पाहिला तर हा करंटचा क्वेश्चन होता. जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक. एक मिनटं. सुपर संगणकावर क्वेश्चन आहे. तर यामध्ये जर तुम्हाला त्यावेळेच्या अभ्यासानुसार माहीत असेल तर तुम्ही मारू शकता, किंवा इथं ट्रिक अशी आहे की इथं अमेरिका दिलेला आहे, इथंही अमेरिका दिलेला आहे. इथं वरतं चीन पण दिलेला आहे. पण सुपर कम्प्युटर त्यावेळेस हा समिट खूप चर्चेत होता आणि हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे ह्या दोनपैकी तुम्ही मारू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन घेऊ मित्रांनो. 51 नंबरचा बघा. 51 नंबरचा क्वेश्चन बघा. हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. आता आपण हिस्ट्रीचा पार्ट सुरू केला. हिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या ट्रिक लागतेच तशी. प्राचीन इतिहासावर प्रश्न आहे. मोहम्मद घुरीचे राज्यपाल आणि मोहम्मद घुरीचे राज्यपाल आणि मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली होती विभाग यांच्या जोड्या लावा. हा क्वेश्चन कठीण होता, पण गोष्ट अशी आहे, जर यामध्ये ऐबक याच्या आधी पण विचारला आहे. PYQ आहे. ऐबक आणि दिल्ली हे तर तुम्हाला माहीतच असेल. ऐबक आणि दिल्ली जर लावला आपण डले एक असणारा एकच पर्याय आहे. डायरेक्ट टिक. ऐबक आणि दिल्ली हे लागते आणि इथं डचा एकच आहे. त्याच्या प्रकारे असं आपण पहिल्या नंबरचं उत्तर टिक करू शकतो. अशी एक ट्रिक यामध्ये आहे. समोरचा क्वेश्चन घेऊ आपण 52 नंबरचा. बघा तर मित्रांनो, मौर्य पूर्व काळात भारत रिकामी जागा म्हणून ओळखला जाईल असा क्वेश्चन आहे. मौर्य पूर्व काळातला क्वेश्चन आहे. प्राचीन इतिहासाचा क्वेश्चन आहे. आपण पर्याय वाचले. द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज, त्यानंतर क्वीन ऑफ वेस्टर्न सीज, त्यानंतर सदर्न सीज म्हटलं आहे, त्यानंतर इरेथ्रियन सी म्हटलं आहे. फक्त इथं दोन गोष्टी कॉमन आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न ह्या दोन गोष्टी कॉमन आहेत. आणि या दोन पर्यायापैकी तुम्ही एक पर्याय टिक करू शकता. तसं आपल्याला माहीतच आहे. आपण ईस्ट साईडला ईस्ट इंडिया कंपनी प्राचीन फेमस आपण केली. ईस्टर्न सीजसोबत तुम्ही जाऊ शकता. याचं उत्तर आहे 1 नंबर. ह्या दोनपैकी तुम्ही रिक्स घेऊन हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण 56 नंबरचा. बघा मित्रांनो, 56 नंबरचा क्वेश्चन बघा. हिस्ट्रीचाच क्वेश्चन आहे. बघा, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती कोल्हापूर संस्थानाशी संबंधित आणि नव्हत्या. कोल्हापूर संस्थान जर पाहिलं, ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित हा क्वेश्चन आहे. कोल्हापूर संस्थान म्हटलं की ब्राह्मणेतर चळवळ आपल्या लक्षात येते. आणि इथं ऑड मॅन आऊट हा फॉर्मॅट तुम्हाला माहीत असेल. हिस्ट्रीमध्ये असं दिलं जाते की ऑड मॅन आऊट किंवा खालील 4 व्यक्तीचे नाव दिले जाईल आणि यापैकी कोणता ऑड आहे एक वेगळा पर्याय काढा, असा क्वेश्चन असते. हे जर आपण पर्याय पाहिले, बागल, सुर्वे आणि जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित 3 नावं आहे. पण ह्या वैद्य जे आहे, वैद्य हे नाव एक म्हणजे वैद्य हे ब्राह्मण नाव वाटते. त्याच्यामुळे आपण हा एक वेगळा काढू शकतो, कारण हे ब्राह्मणेतर नाव आहे. जळवे, बागल, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. समोरचा क्वेश्चन आपण घेणार आहे 62 नंबरचा. 62 नंबरचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन इथे एक नवीन ट्रिक तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन इतिहासावरचा क्वेश्चन आहे. कोणत्या विद्वान स्त्रिया रुग्णवेदाशी संबंधित होत्या, असा क्वेश्चन आहे. तर स्त्रियांचा क्वेश्चन आहे. तुमचा एवढा डीप लेवलला अभ्यास असेल तर तुम्ही मारू शकता. किंवा याची ट्रिक म्हणजे अशी आहे की जर हिस्ट्रीमध्ये असे कठीण क्वेश्चन येत राहते तर जास्त करून ऑप्शन जर पाहिले आपण, विश्वावराय अपाला, लोपामुद्रा घोषा, असे हे तुम्ही वाचला आहे कुठं, कोणत्या पुस्तकात जास्त करून दिलं नाही आहे. म्हणजे कठीण प्रश्न आहे. कठीण जर प्रश्न असला तर आपल्यापाशी म्हणजे एक ट्रिक अशी आहे की वरीलपैकी म्हणजे सर्वच घेऊन जायचे. कारण तुम्हाला माहीत आहे का याच्यातलं तुम्ही काढू शकता काय, तुम्हाला माहीत आहे का अपाला होती नाही म्हणून, त्याच्यात घोषा होती नाही म्हणून. जर माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्ट वरीलपैकी सर्व आणि उत्तर 4 नंबरचा ऑप्शन पण दिला आहे वरीलपैकी सर्व. त्याच्यामुळे तुम्ही असा एक अप्रोच लावून हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन 65 नंबरचा. 65 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो.
65 नंबरचा हा पण प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे. रिकाम्या जागाच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी पलीकडे परदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे, मलया द्वीपे काही भागावर अधिपत्य होते. म्हणजे असा कोणता राजा आहे त्याचं हे सगळं वर्णन केलं आहे. तर इथं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अभ्यासानं सोडवू शकता. तर माहीत नसेल तर इथं 2 ऑप्शन सारखे आहे. या 2 ऑप्शनपैकी तुम्ही रिस्क घेऊ शकता. राजेंद्र चोळ आणि राजाराम चोळ अशापैकी तुम्ही रिस्क घेऊ शकता. आणि मित्रांनो, हिस्ट्रीमध्ये म्हणा किंवा राज्यसेवेचं एक फंडाच असा आहे की तुम्हाला रिस्क घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह करावेच लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही पेपर स्कोर करू शकणार नाही. कारण नॉर्मल मार्क घेऊन काही फायदा नाही. कारण इथं 120, 125 प्लस मार्क जेव्हा असते तेव्हा आपण सेफ असतो आणि आपल्याला मग सेकंड आन्सर की बाची पण गरज पडत नाही. त्याच्यामुळं आपण कॉन्फिडन्सली मेन्सचा पण अभ्यास चांगल्या प्रकारे चालू करू शकतो. नाही तर मग कमी होईल, जास्त होईल, सेकंड आन्सर की कमी होईल. असं म्हणजे रिस्क घेऊन आपल्याला एक 95 प्लस अटेम्प्ट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. याचं उत्तर 1 नंबर आहे. ह्या दोनपैकी तुम्ही रिस्क घेऊ शकता. पहिला राजेंद्र चोळ आणि राजराजा चोळ या दोनपैकी तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि मारू शकता. याचं उत्तर 1 नंबर आहे. समोरचा प्रश्न बघूया आपण. 78 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, 78 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 स्टेटमेंट दिले आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला माहीत असेल. दोन्ही स्टेटमेंट नाही, 1 मिनटं. हा फॉर्मॅट इथे लागू नाही होत. अशा म्हणजे एखादा अपवादात्मक प्रश्न होऊ शकतो. पण एक ट्रिक काय याच्यात ते तुम्ही सांगा. प्रश्न जर आपण वाचला, पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त आहे. आता तुम्ही सांगा, सगळे म्हणजे गरीब लोक किंवा हे सगळे हवाई वाहतूक सगळेले घेणं पॉसिबल आहे का? किती जण विमानानं जाऊ शकते? तर हे म्हणजे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे आणि हेच हा कीवर्ड इथे दिला आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. खालचं स्टेटमेंट आहे, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक असते. हे तर जनरल स्टेटमेंट आहे. कठीण आणि खर्चिक तर असतेच, कारण डोंगर असते, हे असते, इकडून रस्ते काढावे लागते, त्याचा खर्च वाढत जाते. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. याचं उत्तर आहे सत्य आणि सत्य असं एक 4 नंबर. म्हणजे ट्रिक्स याच्यात सांगायची गोष्ट एकच होती ट्रिक की हे असे कीवर्ड तुम्ही गोल करा. याच्यामुळे पण क्वेश्चन डायरेक्ट आपला सॉल्व्ह होते. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण 80 नंबरचा. 80 नंबरचा हा क्वेश्चन बघा. 80 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामुळे दिला आहे, नकाशा दिला आहे. नकाशाचे अवलोकन करा व वाऱ्यांचा योग्य पर्याय निवडा. इथं तुम्हाला माहीत असेल, आता हे वारे बघून घ्या, इकडून येत आहे, इकडून हे वारे येत आहे. तर तुम्ही पाहू शकता ईशान्य मान्सून तर नाही आहे, हे नैऋत्य मान्सून आहे. हे नैऋत्य साईड करून येणार नाही. हे आग्नेय, हे नैऋत्य, हे वायव्य आणि हे ईशान्य. म्हणजे हा 2 नंबरचा पर्याय ईशान्य मान्सून याचं उत्तर. यामध्ये ट्रिक अशी आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण जर पर्याय पाहिले, नैऋत्य मान्सून नंतर ईशान्य मान्सून. नैऋत्य व्यापारी वारे, ध्रुवी वारे हे 2 वेगळे ऑप्शन आहे. हे 2 ऑप्शन सारखे आहे. या 2 ऑप्शनपैकी तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि याचं उत्तर हे 2 नंबर आहे, ईशान्य मान्सून वारे. नैऋत्य वायव्य आणि ईशान्य, कारण ते ईशान्य साईडनं येऊन राहिले म्हणून. जे नैऋत्य वारे असते इकून येत असते, हे इकून येऊन राहिले. अशा प्रकारे ह्या 2 ऑप्शनपैकी तुम्ही रिस्क घेऊन हा क्वेश्चन टॅकल करू शकता. त्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू. 86 नंबरचा. 86 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. सायन्सचा आपला इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. 2011 अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. अर्थशास्त्राचा नोबेल विचारला आहे 2018. ज्यांनी शाश्वत आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाकरता लिखाण केले. आता खूप कठीणच क्वेश्चन आहे, पण तुम्ही ट्रिक म्हणजे अशी आहे यामध्ये का हे जर नावं वाचली इथं सोलो दिलेलं आहे, सोलो, त्यानंतर सॅम्युअल्सन, त्यानंतर तिसरा पर्याय पाहिला तर इथं राजन दिलेला आहे, रघुराम राजन दिले आपल्याला माहीत आहे, आता भेटलं नाही म्हणून. त्यानंतर अमर्त्य सेन दिलेला आहे, त्यानंतर बसू दिलेला आहे. हे कसे नाव एक शॉर्टकट आहे. बसू दिलेला आहे, सोलो दिलेला आहे, काही घेणं नाही, म्हणजे एकदम शॉर्टकट नाव जीवर आल्याने काम केलं आहे ऑप्शन बनवणाऱ्यानं. पण हा जो पर्याय आहे हा बघा, प्राध्यापक दिलेला आहे विल्यम नॉर्थहॉर्स आणि प्राध्यापक आणि सुद्धा म्हटलं आहे
अध्यापक ऑलराऊंडर. कसं आहे, व्यवस्थित आणि व्यापक पर्याय ज्यामध्ये जास्त एक्सप्लेन केला आहे पर्याय. तर हा एक व्यापक पर्याय आणि जास्त एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामुळे हा 3 नंबर आपण ड्रॉप हे करू शकतो. असा याचा एक ॲप्रोच आहे. ॲप्रोच लक्षात घ्या मित्रांनो, क्वेश्चन कसंही कोणत्याही प्रकारे टॅकल होऊ शकते, फक्त तुम्ही तशा अँगलनं त्याला बघितलं पाहिजे. समोरचा क्वेश्चन आपण घेणार आहे आपला 90 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. बघा, एक मिनिट. 90 नंबरचा क्वेश्चन हा जर आपण प्रश्न वाचला, सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं 2 स्टेटमेंट आणि दोन्ही बरोबर. याचं उत्तर हे आहे. हे 2 स्टेटमेंट आहे आणि याचं उत्तर ओलिव्हिल 2. आणि मी वेगळी एक पण ट्रिक तुम्हाला सांगितली होती, म्हणजे जिथं जास्त व्यापक ऑप्शन कोणता आहे, म्हणजे ह्या वरीलपैकी दोन्ही म्हणजे आपण महसूल म्हणजे काय, द रेव्हेन्यू GDP रेशो आणि इथं काय म्हटलं आहे, पब्लिक इन्व्हेस्टमेंट GDP रेशो आणि बोथ, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात येते, तेव्हा सर्वसमावेशक विकास होत असते. त्याच्यामुळं असा क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. 2 स्टेटमेंट दोन्ही बरोबर, अशी आपली हे ट्रिक आहे. समोरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. 94 नंबरचा क्वेश्चन हा बघा, करंटचा क्वेश्चन आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी उपयोगी योजना कोणती? योजना विचारली आहे. अल्पसंख्याकांसाठी योजना आहे. तुम्हाला माहीत असते, इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आपल्या राज्याशी विचारले जाते. त्याच्यामुळे योजनामध्ये 5-6 प्रश्न तर असतेच. त्याच्यामुळे योजना तुम्हाला चांगल्या करूनच ठेवाव्या लागेल. तुम्ही जर वाचलं अल्पसंख्याकांच्या कोणकोणत्या योजना असं विचारलं आहे, आपल्याला माहीत आहे. आता आहे नई रोशनी आहे, कमावा शिकवा आहे, पढो परदेश आहे, नई मंजिल आहे. हे आपल्याला माहीत आहे म्हणून ठीक आहे. पण तुम्हाला जर माहीत नसेल तर डायरेक्ट तुम्ही वरीलपैकी सर्वसोबत जाऊ शकता. असे 4-5 तर प्रश्न राहतेच प्रश्नपत्रिकेत, जिथं वरीलपैकी सर्व उत्तर आपण मारू शकतो डायरेक्ट. जर माहीत असेल तुम्हाला त्यावेळेसचा, तुम्ही करंटचा चांगला अभ्यास केला असेल तर तुम्ही मारू शकता, किंवा वरीलपैकी सर्वसोबत जाऊन तुम्ही रिस्क घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन घेणार आहोत 100 नंबरचा. इथे एक नवीन ट्रिक मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जमीन सुधारणेवर जेव्हा प्रश्न येईल तेव्हा 99% केसमध्ये हे उत्तर असते वरीलपैकी सर्व. तुम्ही हे वाचलं, सर्व गोष्टीचा समावेश. त्यानंतर पर्याय जर आपण वाचले, मध्यस्थांचे उच्चाटन आहे, कूड कायदा सुधारणा आहे, जमीनदारांना मर्यादा आहे आणि सहकारी शेती संघटन, हे जर आपण पर्याय वाचले, आणि जमीन सुधारणेवर एक क्वेश्चन राज्यसेवेमध्ये असतेच, तर त्याचं उत्तर जास्त करून हेच असते 99% केसमध्ये. जर तुम्हाला नाही माहीत असेल तर वरीलपैकी सर्वसोबत या जमीन सुधारणेच्या प्रश्नात तुम्ही जाऊ शकता. असा एक इथं ॲप्रोच आहे. जर तुम्हाला माहीत असेल एखादी गोष्ट इथं दिलेली असेल स्पष्टपणे, तर मग ते आपण काढू शकतो. पण जनरली माझं जेवढं ॲनालिसिस आहे तेवढं सगळं ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगून राहिलो. त्याच्यामुळे माहीत नसेल तर तुम्ही इथं पर्याय मारू शकता आणि अशा प्रकारे हाही क्वेश्चन टॅकल करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आता सगळे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आजच्या पार्टमध्ये आपण जवळपास एक 25 ते 26 प्रश्न डिस्कस केले मित्रांनो. 25 ते 26 प्रश्न म्हणजे 50 मार्क्स. 25चे डबल 50 आणि निगेटिव्हचे. तुम्ही आता कॅल्क्युलेशन करत राहा. तुम्ही आता प्रिलिम नापास होणारच नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर मी जास्त विचार हे केला नव्हता. मी पण अभ्यासानंच क्वेश्चन टॅकल करत होतो आजपर्यंत. पण आता मी जेवढा माणसाचा जसा अनुभव वाढते कोणत्या क्षेत्रातला, त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत होत राहते. तशा प्रकारे त्या गोष्टी समोर येत राहते. तर माझी एकच विनंती आहे मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या मित्रांना पण शेअर करा. त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर ह्या गोष्टी फ्रीमध्ये देण्याचा एकच उद्देश आहे, कारण जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांना मार्केटमध्ये आज 2-2, 3-3 हजार रुपये ह्या गोष्टीसाठी अवश्य, याच्यापेक्षा असं पण एवढ्या बेसिकली जाऊन पण एक्सप्लेन केलं नाही आहे. हे सगळं फ्रीमध्ये देत आहे. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला प्रमोट करा. आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा, व्हॉट्सअपवर लिंक पाठवा आणि त्यांना सांगा हे चॅनल जॉईन करा म्हणून. आणि दुसरी गोष्ट, गरीब विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा ह्या उद्देशानंच मी हे सिरीज सुरू केली आहे. पुढची व्हिडिओ पण येत राहील आणि कंबाईनची पण सिरीज चालू करण्याचा विचार मी करत आहे. मी ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे प्रेरणा घेतली, जे आपण नाव ऐकलं असेल
खान सर. खान सर तर तुम्ही सगळ्यांनी नाव वाचलं असेल. तो माणूस ₹1 किंवा त्याच्यापेक्षा ₹1 क्लास देतो. UPSC GPSC सगळे क्लासेस तो ₹1 देतो. पण आपण फ्रीमध्येच देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्या माणसाचं पण पहा तुम्ही, त्या माणसाने ₹1 करून आज एवढं म्हणजे खूप सारे बिहारसारख्या गरीब राज्यात तो क्रांती घडवून आणली त्या माणसानं. आपली क्रांती नाही, पण आपले जे काही जवळपासचे मित्र आहे ते सगळ्यांनी माहीत व्हावा ह्या सगळ्या गोष्टी, असा एक आपला उद्देश आहे. आणि खान सरचं नाव आज किती मोठं झालं हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि माझं नाव मोठं करणं हे तुमच्यावर जबाबदारी आहे. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. नमस्कार.